ज्या वयात तरुण करिअरची स्वप्न पाहतात, भविष्य घडवण्याचा प्रयत्न करतात, त्याच वयात हजारो विद्यार्थी एका गंभीर संसर्गासोबत जगत असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकमधून आलेल्या एका अहवालाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. 18 ते 25 वर्ष वयोगटातील तब्बल 7,000 महाविद्यालयीन विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा केवळ धक्कादायक नाही, तर समाज, शिक्षण व्यवस्था आणि आरोग्य यंत्रणेसमोर अनेक गंभीर प्रश्न उभा करणारा आहे. पण नेमकं काय आहे प्रकरण? HIV आणि एड्स मध्ये फरक काय? हा संसर्ग कसा होतो? सरकारने कोणती पावले उचलली आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरुणांनी कोणती काळजी घ्यायला हवी? आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी श्यामल साबळे आणि तुम्ही पाहता सरळ सोपं. मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये 18 ते 25 वर्ष वयोगटातील सुमारे 7,000 महाविद्यालयीन विद्यार्थी HIV बाधित असल्याची नोंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उच्च शिक्षण विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेतला. आता राज्यातील शासकीय, निमशासकीय आणि खासगी महाविद्यालयांमध्ये HIV तपासणी शिबिरे आणि समुपदेशन कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या मागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करणं नसून लवकरच निदान, योग्य उपचार आणि जनजागृती वाढवणे हा आहे. आकडेवारी किती गंभीर आहे? समोर आलेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये सुमारे 2,60,000 लोक HIV सह जगत आहेत. त्यापैकी जवळपास 2,05,000 जण उपचार घेतात. मात्र 54,000 लोकांना आपण HIV पॉझिटिव्ह आहोत याची कल्पनाही नाहीये. याचा अर्थ असा आहे की अनेक लोक नकळत संसर्गासोबत जगत आहेत. त्यामुळे नियमित तपासणी आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची ठरते. मिळालेल्या अहवालानुसार 2023-24 मध्ये नव्या HIV रुग्णांची संख्या सुमारे 44,500 होती, तर 2025 ते 26 मध्ये ती सुमारे 66,600 पर्यंत वाढल्याची नोंद आहे. बरं, आता जाणून घेऊयात नेमकं HIV म्हणजे काय. अनेक लोक अजूनही HIV आणि एड्स या दोन गोष्टी एकच समजतात. प्रत्यक्षात HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. हा विषाणू शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. जर योग्य वेळी उपचार सुरू झाले नाही तर कालांतराने ही अवस्था एड्स म्हणजेच अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम पर्यंत पोहोचू शकते. मात्र आज आधुनिक औषधांमुळे HIV झालेले व्यक्ती अनेक वर्ष निरोगी आणि सामान्य आयुष्य जगू शकतो. तर नेमका HIV कसा पसरतो? तर असुरक्षित लैंगिक संबंध, संक्रमित रक्त चढवल्यास, संक्रमित सुई किंवा इंजेक्शनचा वापर, किंवा HIV असलेल्या आईकडून बाळाला गर्भधारणे दरम्यान, प्रसूतीवेळी किंवा स्तनपानाद्वारे योग्य उपचार न झाल्यास. मग HIV कशामुळे पसरत नाही हा भाग देखील तितकाच महत्वाचा आहे. हस्तांदोलन, मिठी मारणे, एकत्र बसणे, एकाच ताटात जेवणे, पाणी पिणे, डास चावणे, शिंकणे किंवा खोकणे म्हणून HIV बाधित व्यक्तींना समाजापासून दूर ठेवणे किंवा त्यांच्याशी भेदभाव करणं चुकीचं आहे. मात्र या घटनेवर सरकारने काय निर्णय घेतलाय? तर कर्नाटक सरकारने राज्य एड्स प्रतिबंधक संस्थेच्या सल्ल्यानुसार महाविद्यालयांमध्ये HIV तपासणी शिबिरे, गोपनीय समुपदेशन, जनजागृती कार्यक्रम तथा विद्यार्थ्यांसाठी आरोग्य, शिक्षण यासारख्या उपक्रमांना सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. या मागचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण करणे नाही, तर संसर्ग रोखणे आणि वेळेवर उपचार उपलब्ध करून देणे हा आहे. या संपूर्ण घटनेवरून तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाचा संदेश काय आहे? तर तो आहे आरोग्यविषयक जागरूक राहणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. योग्य माहिती घ्या, अफवांवर विश्वास ठेवू नका, गरज वाटल्यास तपासणी करा, सुरक्षित व जबाबदार वर्तनाचा अवलंब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे HIV झालेल्या व्यक्तीकडे तिरस्काराने नव्हे तर संवेदनशीलतेने आणि माणुसकीने पहा. कर्नाटकमधून समोर आलेली ही आकडेवारी निश्चितच चिंताजनक आहे. मात्र या विषयाकडे भीतीने नव्हे तर जागरूकतेने पाहण्याची गरज आहे. कारण HIV विरुद्धची सर्वात मोठी लढाई औषधांनीच नाही, तर योग्य माहिती, वेळेवर तपासणी आणि समाजातील भेदभाव कमी करून जिंकता येते. या विषयाबद्दल तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशा जनजागृती मोहीम देशभर राबवल्या पाहिजेत का हे देखील कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.